काव्या कमरेवर हात ठेवून थेट म्हणाली, आता बरं वाटतंय का? आज पुन्हा काहीतरी चुकीचं बोललीस. आयशा हट्टीपणे म्हणाली, माझे बाबा खरंच गेले आहेत. तू दिव्याचा चेहरा कालवडला. कोणी सांगितलं तुला की तुझे बाबा गेले? आयशा मान वर करून म्हणाली, मला सगळं माहीत आहे. बाबांना दुसरी बाई होती. तुझं आणि आईचं बोलणं मी ऐकलं. नंतर मी स्वतःही शोधून पाहिलं. कुटुंबाला सोडून गेलेला माणूस म्हणजे माझ्यासाठी मेल्यासारखाच. तू ठीक आहे? ठीक आहे, दिव्याने मध्येच थांबवत म्हटलं. आयशाला खूप थकवा आला. एवढा मोठा प्रवास करून आले. आज चल, मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. तिथे तुझ्यासाठी नवीन गेम कन्सोल आहे जो तुला खूप आवडतो. दिव्याने आयशाला आत नेलं. थोड्या वेळाने दिव्या परत आली तेव्हा काव्या अजूनही रागात होती. काव्या, तुला रुद्राला ओळख पटण्याची भीती नाही का? इतक्या कष्टाने तू त्याला सोडून गेलीस आणि आता परत येऊन स्वतःचं खरं नाव वापरत आहेस. तो तर रागाने अर्ध्या मेल्यासारखा झाला असेल. काव्या निर्विकारपणे म्हणाली, त्यांच्याकडे त्यांचा चांदणा आहे ना, मग माझा विचार का करेल तो? इतकी वर्षे झाली, आता कोणालाच पर्वा नाही की काव्या कोण आहे. आणि नाव बदलण्याचा मला कंटाळा आलाय. बरं, पण परत आलीस तर कामासाठी काय शोधत आहेस? माझ्याकडेच काम करशील ना? दिव्याने विचारलं. काव्याने नकारार्थी मान हलवली. तुला आयशाच्या आजाराबद्दल माहीत आहे. मला इथे बराच काळ थांबावं लागणार आहे. मला स्थिर आणि विश्वासार्ह काम हवं आहे. मी कायम तुझ्यावर अवलंबून राहू शकत नाही. आणि आता तू एकटीही नाहीस. दिव्या थोडीशी गप्प बसली. तू तर असं समज की शिवाय मेलाय. त्याच्या घरच्यांनी आपलं नातं कधीच मान्य केले नाही. मी आता त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही. आणि हो, तुला रुद्रविषयी माहिती हवी होती ना? सगळी इथे आहे. काय करणार आहेस या माहितीचं? दिव्याने कागदपत्र काव्याच्या समोर ठेवली. काव्याने दीर्घ श्वास घेतला. मला त्या घरामध्ये चोरून जायचं आहे आणि त्याचा रक्ताचा नमुना गुपचूप घेऊन तपास करायचा आहे. तो आयशाशी जुळतो का ते पाहण्यासाठी. काय वेडी झाली आहेस का? तू स्वतः त्याच्याकडे जाणार आहेस? आयशासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आहे का? दिव्या चकित झाली. काव्याने डोळे मिटून भूतकाळ आठवला. तिची 2 मुले अकाली जन्मली होती. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण हळूहळू आजारपण उघडकीस आली. आदित्यला लिव्हर ट्रान्सप्लांट लागला. तिने स्वतःच्या लिव्हरला भाग देऊन त्याचं प्राण वाचवलं. पण लगेचच आयशाला इम्युन डिफंक्शनचं निदान झालं आणि त्यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. पण तिथं कसं जाणार? दिव्याने विचारलं. मला कळले की तो आपल्या मुलासाठी आया शोधत आहे. आयशाचा स्वभाव खूप चिडखोर आहे आणि आदित्यचा बी स्वभाव खूप चिडखोर आहे. त्याने अनेक आया पळवल्या आहेत. मी प्रयत्न करून पाहणार आहे. पण तुला ओळखलं तर? माझ्या गुरूंनी मला मेकअपचं एक तंत्र शिकवलं आहे, जणू काही रूपांतरासारखं. तोही मला ओळखणार नाहीस. फक्त दिसायला थोडी कुरूप होईल आणि मी फक्त आया असेन. रुद्रच्या मांडीवर त्याची सौंदर्यवती बसली आहे. तो माझ्याकडे बघणारही नाही. दिव्या थोडी चिडून म्हणाली, तू काहीतरी गैरसमज करते आहेस. मी शिवायसोबत इतकी वर्षे आहे आणि रुद्रला अनेकदा पाहिलं आहे. त्याने कधीही कोणतीही बाई सार्वजनिक ठिकाणी आणलेली नाही. तू जी साक्षीची गोष्ट करते आहेस ती परत आलेलीच नाही. कदाचित तो तिला इतकं जपतो की जगापासून लपवून ठेवतो. काव्या शांतपणे म्हणाली, ठीक आहे, पण फक्त काळजी घे. रुद्रच्या नजरेत येऊ नकोस. दिव्या म्हणाली, नक्कीच. माझ्या मनात त्याच्याबद्दल काहीच भावना उरलेल्या नाहीत. खरं सांगायचं तर आता कोणत्याही पुरुषाबद्दल भावना नाहीत. मला आदित्यची नीट काळजी घ्यायची आहे, कारण तो लहानपणी मी त्याच्यासाठी आईसारखं काहीच करू शकले नाही. आता ती संधी आहे. काव्याने वळून विचारलं, या दिवसात आयुष्याची काळजी घेऊ शकशील का? अगं, काळजीचं काही कारण नाही. माझ्याकडे असेपर्यंत ती छान खाईल, पिईल आणि आनंदात राहील. दरम्यान रुद्र आपल्या अभ्यासिकेत बसला होता. माधवने फाईल दिली. साहेब, या आठवड्यात आया म्हणून अर्ज करणारी एकमेव व्यक्ती ही आहे. पहा. रुद्रने दुसरीकडे लक्ष न देता म्हटलं, ठीक आहे, तिला ठेवा. दुसरा पर्याय नाही तर तीच चालेल. कारण त्याला माहीत होतं तो मुलगा एका आठवड्यात आया पळवतो. मग या एकेला पाहून काही फरक पडणार नाही. पण साहेब, माधव थोडा संकोचला. तिने फोटोमध्ये खूपच कुरूप दिसते आहे. मला वाटतं लहान साहेब नाराज होतील. रुद्रने यावेळी वर पाहिलं. नाराज झाला तर बरं होईल. त्याला समजेल की जे लोक निघून गेलेत त्यांची किंमत न समजल्यास परिस्थिती आणखी बिघडते. माधवने मान डोलावली आणि निघून गेला. तेवढ्यात बाहेरून आणखी एक बातमी आली. माधव धावत परत आला. उत्सुकतेने म्हणाला, साहेब, आपण ज्यांचं लिव्हरदान मिळवायचं होतं ती व्यक्ती सापडली. रुद्रने डोकं वर केलं. कोण? साक्षी मॅडम. रुद्र थोडा थांबला. ती? तो उठला.
चल जाऊन बघू कुठं आहे ती बाहेरच आहे. दाराशी एक मोहक स्मित असलेली स्त्री उभी होती. रुद्र बाहेर आला तशी तिच्या डोळ्यात उत्साह चमकला, पण लगेच तो एक दीर्घ श्वास हरवला. रुद्र, अखेर आपण पुन्हा भेटलो. काही वर्षापासून ती परत आली होती, पण दोघांची भेट झालेली नव्हती. रुद्राने तिच्याकडे बघत विचारलं, तुला माझ्या मुलाच्या आजाराबद्दल कसं कळलं आणि लिव्हर दान करण्याचा निर्णय का घेतलास? योगायोगाने माझं दानाचं रेकॉर्ड होतं. कोणीतरी सांगितलं की एका मुलाला लिव्हर लागणार आहे, म्हणून मी दान केलं. इतका योगायोग आहे हे मला माहीत नव्हतं, साक्षी म्हणाली. रुद्रने मान डोलावली. मी तुझं लिव्हर असंच घेऊ शकत नाही. तुला काही हवं असेल तर सांग. साक्षीच्या डोळ्यात दुःख चमकलं. रुद्र, तुला सोडून जाणे ही माझी चूक होती. अजूनही राग आहे का मला मनात? रुद्र शांतपणे म्हणाला, नाही, त्या गोष्टी मी खूप आधी विसरलास? मग इतकी वर्षे मला भेटायला नकार का दिलास? तिचा आवाज कापला. ठीक आहे, मग माझी एक विनंती आहे. तुझ्या कंपनीत काम मिळेल का? रुद्रने विचार केला आणि मान डोलावली. ठीक आहे. साक्षीने सुटकेचा श्वास घेतला. ठीक आहे, मग मी निघते. तिला माहीत होतं या माणसाला चिकटून राहणाऱ्या बाया आवडत नाहीत. ती घरातून बाहेर पडली, पण बाहेर पडताच रुग्णालयातून फोन आला. साक्षी मॅडम, आम्ही चूक केली. त्या मुलाला लिव्हर दान करणारा व्यक्ती तुम्ही नव्हता. साक्षीचा चेहरा क्षणभर बदलला. तिने दीर्घ श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाली, डॉक्टर, ही गोष्ट गुपित ठेवा. मी तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. सकाळी लवकरच काव्या त्या जुन्या हवेलीमध्ये पोहोचली, जिथे ती अनेक वर्षे गेली नव्हती. इकडे थांबा. थोड्या वेळात कुणीतरी तुम्हाला साहेबांकडे घेऊन जाईल. नोकरानीने तिला तुच्छतेने पाहिलं आणि तिथून निघून गेली. काव्या इकडे तिकडे पाहू लागली. या वर्षात हवेलीचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला होता. जणू काही नुकतीच दुरुस्ती व नूतनीकरण झाले होते. तिला आठवलं की आदितीचं जुने नर्सरी रूम कुठे होतं, म्हणून ती तिकडे जायला निघाली. पण चालता चालता अचानक तिला एका खोलीतून पाण्याचा आवाज आला. कोणीतरी आंघोळ करत होतं. हा आदित्यच असावा का? तितक्या दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि तिच्या डोळ्यासमोर रुद्र फक्त टॉवेलमध्ये गुंडाळायला बाहेर आला. बाजूलाच माधव उभा होता. तिघांच्या नजरा एकमेकांवर खेळल्या. तू कोण? रुद्रने कठोर स्वरात विचारलं. काव्याला धक्का बसला. अरे देवा, मी तर आदित्यच्या खोलीत जाणार होते आणि ते रुद्रच्या खोलीत कशी आली? माफ करा, चुकीच्या खोलीत आली. ती डोळे झाकत पटकन वळली. रुद्रच्या चेहऱ्यावरचा भाव थंडगार झाला. त्याने तिच्या खांद्याला धरलं आणि काव्या पाय घसरून मागे कोसळली. थप असा आवाज आला, पण योगायोगाने ती रुद्रच्या पायाजवळ पडली. वर पाहिलं तर तो उंच, देखणा आणि रागाने पेटलेला चेहरा घेऊन उभा होता. त्याला जाणवलं की तिची पडलेली पोझिशन थोडी अयोग्य आहे. तो एक पाऊल मागे गेला आणि दरवाजाकडे बोट दाखवत आदेश दिला, निघून जा इथून. हो. काव्या डोळे मिटून पटकन बाहेर जायला लागली. थांब. तिच्या मागून त्याचा आवाज आला. ती थांबली. रुद्रने तिच्याकडे पाठमोऱ्या अवस्थेत पाहिलं आणि विचारलं, तू कोण? काव्याच्या छातीत धडधड वाढली. मी आयाच्या नोकरीसाठी आले आहे. रुद्रला आठवलं, हीच ती खूपच कुरूप आया. पण आयाच्या मुलाखतीसाठी आलेली बाई इथे कशी आली? मी खोली मोठी होती चूक झाली. पुन्हा असं होणार नाही. काव्या हळू आवाजात म्हणाली. हो, कारण तुला दुसरी संधी मिळणारच नाही. रुद्रचा आवाज अचानक खोल झाला. काव्याचे डोळे मोठे झाले. म्हणजे तो मला ठेवणारच नाही? नाही, असं होऊच शकत नाही. ती पटकन वळली. रुद्र सर, माझी चूक झाली. मला वाटलं की मुलाची खोली ओळखून घ्यावी, म्हणून इकडे आले. मी पुन्हा चूक करणार नाही. मला एक संधी द्या. रुद्रने तिच्याकडे न पाहताच हसत उपहास केला. मी कुणालाही दुसरी संधी देत नाही. निघून जा. काव्या पुढे सरसावली. तू खूप धाडसी आहेस. रुद्रच्या डोळ्यात खोल छटा उमटली. सर, मला माहीत आहे की लहान साहेबांनी आधी अनेक आया पळवल्या आहेत, पण मी नक्की त्यांचा विश्वास संपादन करेन. फक्त एक संधी द्या. आंधळा आत्मविश्वास म्हणजे आत्मविश्वास नसतो, त्याचा विश्वास जिंकेल. हा. रुद्रने नाक मुरडले. मी पैंज लावते. जर आजच मी त्याचा विश्वास जिंकू शकले नाही तर मी स्वतः निघून जाईल. पहिल्यांदाच रुद्रने तिच्याकडे नीट पाहिलं. तो कुरूप चेहरा, काही खास नसलेला देखावा. ठीक आहे, तुला ही संधी देतो, पण लक्षात ठेव, तू एक दिवसही टिकणार नाहीस. हो, धन्यवाद सर. काव्य लगेच बाहेर पडली. रुद्रच्या मनात एकच विचार आला, ही बाई अगदी चीड आणणारी आहे. त्याला खात्री होती की आदित्य तिला लवकरच हाकलून देईल. बाहेर येऊन काव्य हळू सुटकेचा श्वास सोडला. हा माणूस खरंच अवघड आहे, पण तो मला मृत समजतो, म्हणून ओळख पटणार नाही तरी सावध राहायला हवं. इतक्यात तिला माधव भेटला. त्याने तिला एकटक पाहिलं. जणू कुठेतरी पाहिल्याचा भास झाला, पण एवढा वेगळा चेहरा तो विसरणार कसा? तू आया म्हणून आले आहेस? हो.
माधव सर, माझं नाव तुला कसं कळलं? इथे येण्याआधी थोडा शोध घेतला, ती कृत्रिम हसू देत म्हणाली. माधवने मान हलवली. आपल्या लहान साहेबांचा स्वभाव फार कठीण आहे. काहीही झालं तरी त्याची काळजी घ्यावी लागेल, समजलं? त्याला चित्र काढायला आवडतं. काव्याला आश्चर्य वाटलं. आदित्य नेहमी खोडकर होता, पण चित्रकला? पण साहेब त्याला चित्र काढू देत नाहीत. माधव म्हणाला, का? तुला ते जाणून घेण्याची गरज नाही, फक्त सावध राहा. दरवाजा उघडला. काव्य आत शिरली आणि लगेच तिच्या दिशेने एक बाटली फेकली गेली. ती चुकवून गेली आणि भिंतीवर आपटून फुटली. तुझी नवी आई आली आहे, माधव म्हणाला. तिचं नाव काय बरं? नंदिनी, काव्या स्मित करत म्हणाली. आत उभा होता पांढऱ्या पायजाम्यात, काळ्या केसाचा, शाईसारख्या डोळ्याचा, सुंदर चेहरा असलेला आदित्य. तिचा लाडका आदित्य. पण तो रागाने तिला पाहत होता. मला आया नको, बाहेर निघा. माधवने शुभेच्छा देणारा कटाक्ष टाकून बाहेर गेला. काव्या पुढे गेली, हसत म्हणाली, मला आंटी नंदिनी म्हण. बाहेरचे नौकर एकमेकांकडे पाहून सुस्कारे टाकू लागले. हे बाई किती दिवस टिकेल असं वाटतं. माझ्या मते 1 दिवस. खूपच भोळी दिसते. माझ्या अंदाजाने 1 तास सुद्धा नाही.